कुहू काकू दादा सावकाश सावकाश सावकाश. सावकाश. बापरे सावकाश. अरे किती वाजलंय ग. ए चला का पाणी आण ग लवकर. तुला मी किती फोन केले तू कुठे होता? काय झालं? अरे काय रे कुठे धडपडला? हो मी सांगतो. काय झालं, आम्ही ज्या देवळात काम करत होतो ना त्या पुरातन देवळाच्या छताचा काही भाग नेमका श्लोकच्या डोक्यावर पडला. त्यांनी डॉक्टरांनी ड्रेसिंग केले आणि 2 दिवस विश्रांती घ्यायला सांगितलं तरी त्यांनी करायला पाहिजे ना आराम. आई प्लीज तुम्ही नका बरं कुणी पॅनिक होऊ. आता ड्रेसिंग केलंय, मला बरं वाटेल. डोंट वरी. हो सांगतोय मी तुम्हाला, हा शोध थांबवा, त्याच्या मागे लागणं बंद करा. आता तरी ऐकणार आहेस का तू? अजूनही घरात तोच विषय चालू आहे. तेच बोलताय तुम्ही अजून. तुम्हाला तेव्हाही म्हणालो की नका त्या क्रिस्टचं ऐकू, नका त्या बाईचं ऐकू, सोडून द्या ना तो विषय. मी त्या पुस्तकाच्याही मागे लागायचं नाही असं ठरवलं. कुहू ऐकत नाहीये. कुहू हा मूर्खपणा आहे ग. नको काढू हा विषय परत. कुहू पुस्तकाचा विषय सोडला नाही म्हणून श्लोकचा असा अपघात झाला असं नसेल ना? म्हणजे हे बघ, हा धोक्याचा इशारा नसेल ना? आई परत तू तेच बोलतीयस. माझा अपघात, ते पुस्तक, ह्या गोष्टींचा अर्थार्थी काही संबंध नाही. बाहेर पडा यातनं. मी दूध हळद आणते. मी परत तुम्हा सगळ्यांना सांगतो, याच्यातनं बाहेर पडा. 100 वेळा सांगून झाले तुम्हाला.